नमस्कार मित्रांनो, आज आपण कॅल्क्युलेशन ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट आपण कॅपिटल एमने दाखवतो. या सोल्यूटचं मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट करायचं आपल्याला यूजिंग डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट मेथड. सो टायटल ऑफ टुडेज डिस्कशन इज कॅल्क्युलेशन ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट बाय यूजिंग डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट मेथड. ओके, मागच्या लेक्चरमध्ये इक्वेशन आपल्याला काय मिळालं होतं? मागच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे इक्वेशन मिळालं आहे, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू स्मॉल एम. ओके, डेल्टा टी एफ म्हणजे काय? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. बघा मित्रांनो, डेल्टा टी एफ इज इक्वल टू काय? के एफ इंटू ए. डेल्टा टी एफ म्हणजे काय म्हटलं आपण? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. के एफ म्हणजे काय? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. आणि स्मॉल एम म्हणजे काय? मोलॅरिटी. कोणाची? सोल्युशनची. ते आपण कशाने दाखवणार आहे? स्मॉल एमने. त्याची डेफिनेशन काय आहे? काय डेफिनेशन सांगितली मोलॅरिटीची आपण? इट इज द नंबर ऑफ मोल्स कोणाचे? सोल्यूटचे पर 1000 ग्रॅम्स ऑफ सॉल्वंट. ओके, मोलॅरिटी कशाने दाखवणार आपण? स्मॉल एम. त्याचा फॉर्म्युला आहे, मोलॅरिटी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे वेट ऑफ सोल्यूट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. ओके, मग आता सोल्यूटचं वेट ऑफ सोल्यूट आपण दाखवणार आहे W2 ने. बघा मित्रांनो, W2 म्हणजे काय? वेट ऑफ सोल्यूट. आणि W1 म्हणजे काय? तर वेट ऑफ सॉल्वंट. मग आता वेट ऑफ सोल्यूट आपल्याला काढायचं आहे, तर त्याचा फॉर्म्युला काय? आपण सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स कशामध्ये घेतोय? 1000 ग्रॅम्स ऑफ सॉल्टमध्ये. देअरफॉर वेट ऑफ सोल्यूट कशाने कॅल्क्युलेट करणार आपण? W2 इंटू 1000 अपॉन W1. W2 म्हणजे काय? वेट ऑफ सोल्यूट. आणि W1 म्हणजे काय? वेट ऑफ सॉल्वंट. या फॉर्म्युला आपण काय करणार आहोत? वेट ऑफ सोल्यूट. मग आता हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला कशात टाकायचा आहे? याच्यामध्ये. मग देअरफॉर स्मॉल एम इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूटच्या ठिकाणी काय लिहिणार आपण? हे इक्वेशन लिहिणार. काय फॉर्म्युला हा? स्मॉल एम इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट. वेट ऑफ सोल्यूटचं इक्वेशन काय? W2 इंटू 1000 डिवायडेड बाय W1. म्हणून त्याच्याऐवजी हे लिहिले, भागिले काय? मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट आपण दाखवणार आहे M2. ओके, मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काय मिळणार? W2 इंटू 1 इंटू 1000 डिवायडेड बाय W1 इंटू M2. M2 इंटू W1. आता ही जी स्मॉल एम आहे याची व्हॅल्यू आपण कशात टाकणार आहे? पहिल्या इक्वेशनमध्ये. ओके, आहे आपल्याकडे पहिले इक्वेशन, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू स्मॉल एम. आणि आपण पुट द व्हॅल्यू ऑफ स्मॉल एम इन अबाव इक्वेशन. मग इक्वेशन काय होणार? ते डेल्टा टी एफ ॲज इट इज, के एफ पण ॲज इट इज. या स्मॉल एमच्या ऐवजी काय लिहिणार आपण? हे इक्वेशन लिहिणार. इक्वेशन काय? आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. मग या इक्वेशनला आपल्याला रिअरेंज करावं लागणार. म्हणून आपल्याला काय मिळणार? या इक्वेशनला, वरच्या इक्वेशनला आपण रिअरेंज केलं आणि फॉर्म्युला काय मिळाला? M2 इज इक्वल टू के एफ इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा टी एफ इंटू W1. के एफ म्हणजे काय? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. W2 म्हणजे काय? वेट ऑफ सोल्यूट. डेल्टा टी एफ म्हणजे काय? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आणि W1 म्हणजे काय? तर वेट ऑफ सॉल्वंट. या सगळ्याच्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युलामध्ये प्लेस केल्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळणार आहे? M2. M2 म्हणजे काय? तर मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. सो बाय युजिंग दिस डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट वी कॅन कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. ओके, आता पुढचा जो पॉईंट आहे आपल्याला बेकमन्स मेथड बघायची. बघा मित्रांनो, आपण बघतोय बेकमन्स मेथड फॉर डिटर्मिनेशन ऑफ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. ओके, आता ही जी बेकमन्स मेथड आहे या मेथडला अजून म्हणतात, या मेथडला अजून काय म्हणतात असतात तर क्रायोस्कोपिक मेथड. आता ही बेकमन्स मेथडचं पहिले आपण ॲपरेटस समजून घेऊ. बघा काय, हा जो संपूर्ण खालचा भाग दिसतो याला काय म्हणतो आपण? जार. या जारमध्ये आपण काय बनवलेलं आहे? फ्रीजिंग मिक्सचर. फ्रीजिंग मिक्सचर काय घेतलं आपण? आईस आणि सॉल्ट. या दोघांचं मिश्रण जे आहे त्याला आपण काय म्हणत असतो आहोत? फ्रीजिंग मिक्सचर. या जारमध्ये आपण एक अशी ही ट्यूब ठेवली
या ट्यूबला आपण कोणती ट्यूब म्हणतोय तर आउटर ट्यूब. या आउटर ट्यूबच्या आतमध्ये आपण अजून एक ट्यूब ठेवलेली. या ट्यूबचं नाव काय आहे फ्रीजिंग ट्यूब पी. या फ्रीजिंग ट्यूबच्या आतमध्ये आपल्याला काय दिसतंय एक थर्मामीटर. या थर्मामीटरचं नाव काय आहे बेकमन्स थर्मामीटर. आणि दुसरं काय घेतलं आपण स्टरर. परत एकदा ॲपरेटस सांगतो. हा खालचा पोर्शन कशाचा आहे जार. त्याच्यामध्ये काय घेतलं आपण फ्रीजिंग मिक्सचर. ते काय आहे सॉल्ट प्लस आईस. ओके. त्याच्यामध्ये आपण आउटर ट्यूब घेतली आहे. आउटर ट्यूबमध्ये अजून एक इनर ट्यूब. ती कोणती ट्यूब आहे फ्रीजिंग ट्यूब. आणि त्या फ्रीजिंग ट्यूबमध्ये आपण बेकमन्स थर्मामीटर घेतलंय आणि दुसरं त्यामध्ये काय टाकलं स्टरर टाकला. हे झालं ॲपरेटसच्या संदर्भात कशाचा या क्रायोस्कोपिक किंवा बेकमन्स मेथडच्या. ठीक आहे. आता आपल्याला काय मोजायचं आहे डिटर्मिनेशन ऑफ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. मग सुरुवातीला या फ्रीजिंग ट्यूबमध्ये आपण घेणार सॉल्व्हंट. ठीक आहे. सॉल्व्हंटचं वेट आपण कशाने दाखवणार W1. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेतलेला आहे किती घेतला 10 ml सॉल्व्हंट घेतला. ठीक आहे. हा सॉल्व्हंट याच्यामध्ये टाकला आणि या फ्रीजिंग मिक्सचरमुळे तो सॉल्व्हंट काय होणार लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार सॉलिडमध्ये होणार. तो सॉल्व्हंट काय होणार फ्रीज होणार. ओके. मग ज्या टेम्परेचरला या लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये होणार म्हणजे ज्या वेळेस तो सॉल्व्हंट फ्रीज होणार तो असणार आहे फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. ठीक आहे. मग फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट आपण कशाने दाखवणार आहोत T0 फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. परत लक्षात घ्या फ्रीजिंग ट्यूबमध्ये फक्त आपण काय घेतलंय सुरुवातीला सॉल्व्हंट. किती घेतलाय सॉल्व्हंट 10 ml घेतलाय. तो सॉल्व्हंट ज्या टेम्परेचरला फ्रीज होतो ते टेम्परेचर म्हणजे काय T0 म्हणजे काय तर फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. ओके. मग पहिल्या स्टेपमध्ये आपण काय मोजलंय सॉल्व्हंटचं फ्रीजिंग पॉईंट मोजलाय. आपल्याला आता सोल्युशन तयार करायचं आहे. सोल्युशन कसं तयार करतो मग आपण सॉल्व्हंट प्लस सोल्यूट इज इक्वल टू बाय सोल्युशन. मग आता या सॉल्व्हंटमध्ये आपल्याला काय सॉल्व्हंटला आपल्याला त्या ट्यूबला बाहेर काढावं लागेल थोडंसं हीट करावं लागेल. हीट केल्यामुळे सॉलिड सॉल्व्हरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे परत लिक्विडमध्ये होणार आहे. मग या लिक्विड सॉल्व्हरमध्ये आपण काय ॲड करणार आहोत सोल्यूट ॲड करणार आहे. आणि सोल्यूटचं वेट आपण कशाला दाखवणार आहोत W2. फॉर एक्झाम्पल आपण इथे सोल्यूट ॲड केला आहे 2 ml सोल्यूट ॲड करा. ठीक आहे. मग आता या फ्रीजिंग ट्यूबमध्ये काय काय आहे 10 ml सॉल्व्हंट आहे 2 ml सोल्यूट आहे. सोल्यूट प्लस सॉल्व्हंट म्हणजे काय तयार झालं सोल्युशन. मग आता ही फ्रीजिंग ट्यूब परत आपण त्यामध्ये ठेवणार आणि या फ्रीजिंग मिक्सचरमुळे त्या लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे सॉलिडमध्ये होणार आहे. म्हणजे सोल्युशन काय होणार आता फ्रीज होणार. मग ज्या टेम्परेचरला सोल्युशन फ्रीज झाला तो टेम्परेचर म्हणजे टी काय मग आता हा टी काय आहे फ्रीजिंग पॉईंट कोणाचा सोल्युशनचा. मग आता सॉल्व्हंट आणि सोल्युशन या दोघांमधलं फ्रीजिंग पॉईंटमध्ये जे डिफरन्स आहे ते आपण कशाने दाखवत असतो डेल्टा TF. कोणाचा फ्रीजिंग पॉईंट जास्त असेल सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट जास्त असेल आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कसा असणार आहे कमी असणार आहे. मग डेल्टा TF म्हणजे काय डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. त्याचं इक्वेशन काय T0 - T. ओके. बघा मग आता या एवढ्या सगळ्या आपल्याला क्वांटिटी समजल्या आहे आणि एक्सपेरिमेंटली आपण कशाची किंमत काढली आहे डेल्टा TF. आता या सगळ्या व्हॅल्यूज पुट आउट करून आपण काय काढू शकतो सॉलिडचं मॉलिक्युलर वेट काढू शकतो. फॉर्म्युला आपण आता जस्ट बघितला. कोणता फॉर्म्युला येतो बघूया आपण. बघा KF म्हणजे काय क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटचा दिलेल्या सॉल्व्हंटचा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट तुम्हाला दिलेला असतो किंवा पुरवलेला असतो. W2 म्हणजे काय वेट ऑफ सोल्यूट ते किती घेतलं आपण 2 ml. मग इथे काय येणार 2 ml 1000. डेल्टा TF आपण बाय एक्सपेरिमेंट कॅल्क्युलेट केला त्याची व्हॅल्यू या ठिकाणी टाकायची. W1 म्हणजे काय वेट ऑफ सॉल्व्हंट किती 10 ml. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू आपण इथे टाकल्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येणार आहे M2 म्हणजे काय तर मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. So by using this Beckmann's method or cryoscopic method we can calculate the molecular weight of solute. So by this point we have concluded the third colligative property, that is depression in freezing point. Thank you.